नमस्कार, मी प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहू शकतो. बघा, लाडकी बहीण योजना 2 ऑगस्टची सर्वात महत्त्वाची माहिती, सर्वात मोठी अपडेट. ज्या पैशांची तुम्ही वाट पाहताय तर त्या पैशांच्या संदर्भात सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी अपडेट, अतिशय जबरदस्त अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहू शकता. बघा, सर्वांना 3,000 रुपये सुरू. बघा, सर्वांना 3,000 रुपये सुरू असल्याच्या संदर्भात महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. तुम्हाला 3,000 रुपये येणार आहेत का? लाडक्या बहिणींनो, तुम्हाला 3,000 रुपये येणार आहेत का? त्याच्याविषयीची पण संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अतिशय जबरदस्त माहिती असणार आहे. पुढे पाहू शकता. बघा, कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यावर पैसे जे ते जमा व्हायला सुरुवात होणार आहे त्याच्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. संपूर्ण जी काही माहिती असणार आहे ती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजणार आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला समजून जाईल, त्यासाठी सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती समजणार आहे. पुढे पाहू शकता. बघा, रक्षाबंधनाच्या निमित्ताने मोठी भेट या ठिकाणी सरकारच्या तर्फे लाडक्या बहिणींसाठी देण्यात आली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी सर्वात मोठी भेट आहे रक्षाबंधनाच्या निमित्ताने. संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. सर्वात अगोदर महाराष्ट्रातील तमाम माझ्या लाडक्या बहिणींना विनंती आहे, लाडक्या बहिणींनो, पटापट व्हिडिओ लाईक करा. पटापट लाईक करा. बरं, एक लाईक करून टाका सर्वांनी. पटापट व्हिडिओ लाईक करून टाका आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवा, तुमचे नातेवाईक असतील त्यांना पण पाठवा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत व्हिडिओ पोहोचून जाईल आणि महत्त्वाची माहिती जी आहे ती त्या ठिकाणी त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे. तर बघा, सर्वांना 3,000 रुपये सुरू होणार आहेत का त्याच्याविषयीची महत्त्वाची माहिती, कोणत्याही क्षणी पैसे येतील त्याच्या संदर्भातची माहिती, थोडक्यात काय तर आज रोजी आलेल्या जेवढ्या काही अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट तुम्हाला अतिशय सोप्या व गावरानी भाषेत सगळं काही समजून सांगतो. अतिशय सोप्या भाषेत सगळं काही, गावरानी भाषेत तुम्हाला सगळं काही समजून सांगतो. आणि नेहमीच माहिती ही तुम्हाला खरीच आपल्या चॅनलवर मिळते. बघा, प्रवीण अहिरे एकमेव असं चॅनल आहे ज्यावर तुम्हाला सर्वात अगोदर माहिती मिळते. आणि सर्वात मोठी खुशखबर, प्रवीण अहिरे एकमेव असं चॅनल आहे म्हणजेच मी तुम्हाला सर्वात अगोदर माहिती देतोय. काय माहिती आहे? तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहे त्याच्या संदर्भात. पैशांचीच तुम्ही वाट पाहतायत आतापर्यंत, आता ते पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहे. कधी जमा होतील त्याच्याविषयीची महत्त्वाची माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. म्हणून सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला समजेल कधी तुमच्या खात्यात पैसे जमा होतील. ठीक आहे, बरोबर आहे. 3,000 रुपये येतील की 1,500 रुपये ते पण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगतो. तर आज रोजी चालल्या जेवढ्या काय अपडेट आहे लगेच आपण समजून पाहूया. तर बघा, आज रोजी चालल्या जेवढ्या काय अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पहिली महत्त्वाची अपडेट तुमच्यासमोर आहे. बघा, लाडकी बहीण योजना इन्स्टॉलमेंट, सर्वात महत्त्वाची माहिती. ज्या हप्त्याची तुम्ही वाट पाहताय, ज्या पैशांची तुम्ही वाट पाहताय, तर त्याच्या संदर्भात सर्वात अगोदर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगतो. बघा, इन्स्टॉलमेंट म्हणजेच काय? हप्ता. हा हप्ता तुमच्या खात्यात कधी जमा होणार आहे? ज्या पैशांची तुम्ही वाट पाहताय. बघा, सर्व लाडक्या बहिणी, महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणी पैशांसाठी हा व्हिडिओ पाहताय. बघा, तुमच्या खात्यात हप्ता कधी जमा होणार आहे? सरकारतर्फे जो हप्ता तुम्हाला दिला जातो तर तो हप्ता तुमच्या खात्यात कधी जमा होणार आहे याच्याविषयीची महत्त्वाची माहिती तुम्हाला हवी आहे. बरोबर आहे, ती माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओ मिळणार आहे. म्हणून सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचं. बघा, माहिती सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना खूपच लोकप्रिय ठरली. सर्वात लोकप्रिय, कुठल्याही महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात तुम्ही जाऊ शकता, लाडकी बहीण योजना खूप लोकप्रिय, सर्वात जास्त लोकप्रिय. कुठल्याही कानाकोपऱ्यात जा तुम्ही, कुठल्याही महिला भगिनींना, लाडक्या बहिणींना विचारा, लाडकी बहीण योजनेच्या विषयी त्यांना माहितीच आहे. आणि लाडकी बहीण योजनेचा तुम्ही अर्ज भरला होता का जर तुम्ही विचारलं तर तुम्हाला माहिती पडेल की लाडकी बहीण योजना किती लोकप्रिय आहे. सर्व कुठल्याही महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जा, कुठल्याही जिल्ह्यात जा तुम्ही, जर तुम्ही नागपूरला गेला, जळगावला गेलात, सिंधुदुर्गला गेलात, रत्नागिरीला गेलात, सांगलीला गेलात, तरी देखील तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी पाहायलाच मिळणार आहे. आता या योजनेच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना दरमहा 1,500 रुपये मिळतात. बघा, या योजनेच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना दर महिन्याला 1,500 रुपये दिले जातात. सरकारने सांगितलं होतं 2,100 रुपये करण्याच्या संदर्भात, पण अजून 2,100 रुपये झालेले नाही आहे. संपूर्ण खरी माहिती आणि महत्त्वाची माहिती तुम्हाला देतोय. 2,100 रुपये करणार असं सरकारने सांगितलेलं होतं, जाहीरनाम्यामध्ये पण होतं महायुतीच्या, पण अजून तो निर्णय झालेला नाही आहे. ठीक आहे, सध्या तुम्हाला 1,500 रुपयेच वाटप होत आहेत. पुढे बघा, मात्र या योजनेचा अनेकांनी गैरफायदा घेतल्याचं समोर येत आहे. बघा, अनेक महिलांनी किंवा अनेकांनी याचा जो काही गैरफायदा आहे तो घेतल्याचं समोर येत आहे. योजनेच्या निकषात न बसताही अनेक महिला आर्थिक लाभ घेत असल्याचं समोर आलं आहे. बघा, योजनेचे जे काही निकष आहेत त्या निकषात न बसता देखील अनेक महिला ज्या आहेत त्या आर्थिक लाभ घेत असल्याचं समोर आलं आहे. म्हणजेच काय, तर तुम्ही योजनेसाठी पात्र नसून देखील तुम्ही योजनेचा लाभ घेतलेला अशा बऱ्याच महिलांच्या संदर्भात जो काही डेटा आहे, माहिती ती समोर येत आहे. या नियमबाह्य फायदा घेणाऱ्या महिलांवर आता कारवाई केली जाणार आहे. बघा, ज्या महिलांनी नियमबाह्य फायदा घेतला आहे, म्हणजेच लाभ घेतला आहे,
लाभ घेतलेला आहे तर त्या महिलांवर आता कारवाई करण्यात येणार असल्याचं समोर आपल्याला पाहायला मिळते. सरकारी सेवेत असतानाही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांवर कारवाई केली जाणार आहे. मात्र ही कारवाई नेमकी कशी होणार हे अद्याप स्पष्ट नाही. बघा, कारवाई होणार हे सांगण्यात आलेले सांगितले गेलेले, पण कारवाई कशी होणार, कशा पद्धतीने होणार, काय होणार आहे त्याच्या संदर्भाची अजून स्पष्टता आलेली नाही आहे. जशी स्पष्ट होईल माहिती, काय कारवाई होईल ती पण मी तुम्हाला आपल्या चॅनलवर सांगणार आहे. प्रवीण अहिरे एकमेव असा चॅनल आहे ज्यावर तुम्हाला सर्वात अगोदर माहिती मिळते आणि नेहमीच खरी माहिती मी तुम्हाला देत असतो. कुठली खोटी माहिती आपल्या चॅनलवर दिली जात नाही आणि देणारही नाही आहे. ठीक आहे, पुढे पाहू शकता बघा, महाराष्ट्र नागरी सेवा नियमानुसार आता या महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. योजनेच्या माध्यमातून जितके पैसे या लाडक्या बहिणींनी घेतलेले आहेत त्याची वसुली राज्य सरकार करणार आहे. इतकेच नाही तर त्यांच्याकडून दंडही वसूल केला जाऊ शकतो. या संदर्भात लोकमत वृत्तपत्राने वृत्त दिलेलं आहे. पाहू शकता बघा, इतकेच नाही तर ज्या काही महिला भगिनी ज्यांनी अपात्र असताना लाभ घेतलेले तर त्यांच्याकडनं दंडही वसूल केला जाऊ शकतो. या संदर्भाची बातमी जी ती लोकमत वृत्तपत्राने दिलेली होती. ठीक आहे, अजून काय कारवाई होईल ते स्पष्ट झालेलं नाही, मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. पुढे बघा, जुलै महिन्याचा हप्ता कधी, आता तुम्हाला ज्या हप्त्याची तुम्ही वाट पाहता, ज्या इन्स्टॉलमेंटची पैशांची वाट पाहता त्याच्या संदर्भाची माहिती महत्त्वाची. बघा, सर्व लाडक्या बहिणींनी लक्ष द्या. लाडक्या बहिणींनो काय सांगतोय लक्ष द्या. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत दरमहा पात्र महिलांना 1500 रुपये देण्यात येत असतात. बघा, दर महिन्याला 1500 रुपये मिळतात. आत्तापर्यंत तुम्हाला किती हप्ते वाटप झाले तर 12 हप्ते वाटप झालेत. 12 हप्त्यांचे जर आपण 1500 रुपयांप्रमाणे केले तर 18,000 रुपये तुम्हाला आलेले आहेत. आता हा 13वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे 1500 रुपयांचा. 13व्या हप्त्यासाठीचा निधी पण सरकारने दिलेला आहे. म्हणजे GRच्या नुसार जो काही GR आलेला आहे त्या GRच्या नुसार तुमचा जो काही निधी आहे तो महिला व बालविकास विभागाला पाठवण्यात आलेला आहे. महिला व बालविकास विभागाकडनं ती प्रोसेस पूर्ण झाली की तुमच्या खात्यामध्ये पैसे पाठवले जाणार आहे. अशा पद्धतीची संपूर्ण प्रोसेस आहे. संपूर्ण तुम्हाला क्लिअर माहिती मी सांगतोय. ठीक आहे, सगळं काही समजलं असेल लाडक्या बहिणींनो, हा व्हिडिओ परत बघा म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती समजेल. जर तुम्हाला आता समजलं नसेल तर परत व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती समजून जाणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे बघा, संपूर्ण माहिती अतिशय गावरानी भाषा, सोप्या भाषेत तुम्हाला सांगतोय. पुढे बघा, मात्र जुलै महिन्याचा हप्ता अद्यापही मिळालेला नाही आहे. का मिळाला नाही? आत्ताच निधी दिलेला आहे. निधी दिल्यानंतर जवळपास त्याच्यामध्ये 2 ते 4 दिवसांचा वेळ लागतो आणि तो निधी 2 ते 4 दिवसांचा जो काही कालावधी आहे तो पूर्ण झाला. तो कशासाठी लागतो तर प्रोसेस असते. बघा, प्रोसेस असते, ते प्रोसेस फॉलो करावी लागते. ती प्रोसेस करण्यासाठी 2 ते 4 दिवसांचा कालावधी लागतो. ती जी काही प्रोसेस आहे ती प्रोसेस पूर्ण झाली की तुम्हाला पैसे ट्रान्सफर व्हायला सुरुवात होणार आहे. पुढे बघा, जुलै महिन्याच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या महिलांसाठी महत्त्वाची बातमी. बघा, जुलै महिन्याच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या महिलांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात कोणत्याही क्षणी जमा होऊ शकतो. पाहू शकता बघा, आत्ताची सर्वात मोठी बातमी, सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी गुड न्यूज. कोणत्याही क्षणी जुलैचा हप्ता तुमच्या खात्यात जमा होऊ शकतो. कोणत्याही क्षणी, कधी म्हणजेच तुम्ही व्हिडिओ पाहत असा. बघा, भरपूर महिला भगिनींच्या कमेंट्स असतात, दादा तुमचा व्हिडिओ बघताच क्षणी माझ्या अकाउंटला पैसे आलेत. आपला चॅनल तुमच्यासाठी खूप लकी आहे. भरपूर महिला भगिनींच्या कमेंट्स असतात, दादा व्हिडिओ पाहत असताना आम्हाला पैसे आलेत. त्यामुळे कोणत्याही क्षणी तुम्हाला पैसे येऊ शकतात. बघा, सर्वांनी लक्षात घ्या, कदाचित तुम्हाला पैसे जे ते आज येणार नाहीत, परंतु आज जर पैसे आले नाहीत तर कोणत्याही क्षणी तुम्हाला पैसे येऊ शकतात. त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगितलेले 2 ते 4 दिवसांचा वेळ लागतो. प्रोसेस सगळी फॉलो करावी लागते. ती प्रोसेस फॉलो झाली की तुम्हाला पैसे जमा होऊ शकतात. कारण या हप्त्यासाठी 2,984 कोटी रुपयांचा जो काही निधी आहे तो वर्ग करण्यात आलेला आहे. आत्तापर्यंत एकूण 12 हप्ते लाडक्या बहिणींना देण्यात आलेले आहेत. आता जुलै महिन्याचा 13वा हप्ता लाडक्या बहिणींना मिळणार आहे. बघा, आतापर्यंत 12 हप्ते तुम्हाला मिळाले, बरोबर आहे. 12 हप्त्यांचं मी तुम्हाला आत्ताच सांगितलेलं आहे. 12 हप्त्यांचे जर आपण 1500 रुपयांप्रमाणे केले तर 18,000 रुपये होतात. 18,000 रुपये तुम्हाला देण्यात आले आहेत, बरोबर आहे. आता पुढचा हप्ता हा 13वा हप्ता असणार आहे. हा हप्ता तुमचा कुठला असणार आहे? कोणत्या महिन्याचा? जुलै महिन्याचा हप्ता असणार आहे. हा हप्ता तुम्हाला कधी मिळतोय? ऑगस्टमध्ये मिळतोय. ठीक आहे, ऑगस्ट महिन्यामध्ये हा हप्ता तुम्हाला दिला जातो आहे. तर अशा पद्धतीची संपूर्ण प्रोसेस आहे. संपूर्ण माहिती आपण समजून घेतलेली आहे. सर्व लाडक्या बहिणींना अतिशय सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगितलेले सगळं काही तुम्हाला समजेल असेल. एक तुम्हाला ह्या ठिकाणी समरी करून देतो. बघा, लक्षात घ्या, आज आपण काय बघितलं आजच्या व्हिडिओमध्ये. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या काही लाडक्या बहिणी अपात्र आहेत, ज्यांनी फायदा घेतला असेल, अपात्र असूनही त्यांच्यावर कारवाई होणार आहे. कारवाई काय होईल याच्या संदर्भात अजून स्पष्टता झालेली नाही आहे, पण कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. कारवाई कशी होईल ते अजून समजलेलं नाही आहे. पुढची महत्त्वाची माहिती, जुलैचा हप्ता तुम्हाला कोणत्याही क्षणी जमा होऊ शकतो. त्याच्यासाठी 2,984 कोटी रुपयांचा निधी ट्रान्सफर करण्यात आला आहे. निधी दिला म्हणजे तुम्हाला हप्ते पैसे येणारच आहेत. ठीक आहे, संपूर्ण क्लिअर झालं, सगळं काही समजलं असेल. लाडक्या बहिणींनो, काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.